धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। महायुती सरकारमधील पहिल्या मंत्र्याचा राजीनामा पहिल्या 100 दिवसात मंत्र्यानं राजीनामा दिला। बीडच्या राजकीय गुन्हेगारीचा मुद्दा मुंडेंना चांगलाच भोवलेला आहे। झी 24 तासनं सर्वात आधी राजीनाम्याची बातमी दाखवलेली होती। झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीनं मंजूरही करण्यात आलाय, तशी माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। संतोष देशमुखांच्या हत्येपासून बीडच्या राजकीय गुन्हेगारीवरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती। त्यातच सीआयडीच्या आरोपपत्रातील फोटो माध्यमांमध्ये आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली। त्यामुळे रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते आणि सुरुवातीला राजीनाम्यासाठी नकार देणाऱ्या धनंजय मुंडेंना नंतर मात्र दबावापुढे झुकावं लागलं आणि सकाळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। शिवाय तो राजीनामा तातडीनं स्वीकारल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। घटना 9ला घडली, त्याच्यानंतर त्याच्या FIR पासून ते आता यांची विकेट पडण्यापर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं। देवाची काठी लागत नाही, परंतु न्याय मात्र मिळतो, हे मला या ठिकाणी मिळालं। राजीनामा ह्या मुख्यमंत्र्यांचा झाला पाहिजे, इथे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे। आपण पाहतोय प्रशासन कसं चाललंय। पहिली बातमी कधी आली होती, खून कधी झाला होता, त्याच्यानंतर एक पूर्ण अधिवेशन झालं। हे जे फोटो काल आलेत ते मुख्यमंत्र्यांकडे नव्हते आले। काल आपण आपल्याला माहिती देतो अजून एक गुपित, काल रात्री मुख्यमंत्री एका गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले आणि एक बैठक झाली। मुख्यमंत्री स्वतः बोलून घेऊ नाही शकत, मुख्यमंत्र्यांना आधी कळत नाही। आणि आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं घाणेरडं होत चाललेलं आहे। कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार, पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाहीत, स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाहीत। हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे। का उशीर का लागला? महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करते आहे आणि त्याचाच परिणाम आहे। आणि आज त्यांचा एवढ्या उशिरा शहाणपण या सरकारला आलेला आहे, तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री आहेत, त्यांचाही विचार तातडीने केला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा केला पाहिजे। मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता, हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती, तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता। त्यांनी सांगितलं असेल, मला माहित नाही त्यांचं स्टेटमेंट काय आहे, मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या पक्षात काम केलं होतं, पण कोणत्याही आईला, बहिणीला, परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल। पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे। त्या पोराच्या परिवाराच्या, त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही आहे। त्यांनी तो घेतलाय, ते योग्यच केलेलं आहे। मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे। अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे। आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे। आमचं कार्य अवतारी वगैरे नाही, कागदोपत्री कार्य आता आमचं चालू आहे आणि प्रत्येक कागद माझ्याकडे आहे। मी फक्त टीव्हीवरच बोलत नाही साहेब, मी कागदावर बोलतो।
प्रत्येक गोष्टीचा कागद मी दिलेला आहे, तो कागद माझ्याकडं ठेवलेला आहे.